भूतेषु शक्तिरूपेश संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मी भारत माता बोलते आहे। या भूमीच्या कणाकणातून वाहणाऱ्या इतिहासाची साक्षीदार, शौर्याची जननी, संस्कृतीची ज्योती आणि भविष्यातील उज्ज्वल पहाट। माझ्या देहावर हिमालयाची उंची आहे, माझ्या श्वासात गंगेची पवित्रता आहे आणि माझ्या हृदयात या देशातील प्रत्येक लेकरासाठी अमर प्रेम आहे। काळ बदलले, साम्राज्य कोसळले, तलवारी मोडल्या, सिंहासने जळून खाक झाली, पण भारत या नावाचा तेजोमय सूर्य कधीच मावळला नाही। माझ्या इतिहासाच्या पानांना पलटवताना लक्षात ठेवा, हे पान कागदाचे नाहीत, हे पान बलिदानाच्या रक्ताने उजळलेले आहे। प्रत्येक खुणेत वेदना आहे, त्या वेदनेत एक अमर गौरव आहे। मी त्या मातांची आई आहे, ज्यांनी लेकरांना राष्ट्रासाठी सजवले। मी त्या रयतेची छाती आहे, ज्यांनी संकटाच्या गरजांना छातीशी धरून हसत हसत काळाला हरवले। मैं धरती हूँ, मैं आशा हूँ, मैं धरती हूँ, मैं आशा हूँ, हर पल नई भाषा हूँ, मैं दीपक भी, मैं आंसू भी, पर हर संकट की परिभाषा हूँ, पर हर संकट की परिभाषा हूँ। सत्य मद धर्म चल मातृभूमीर गुरु, हा माझ्या श्वासाचा ध्वनी आहे, ही माझ्या संस्कृतीची गंगा आहे आणि हीच भारताचा अनादी अनंत धर्म। जेव्हा सीमाता नावाने थरथरतात, तेव्हा माझ्या हृदयात युद्धांचे ढोलांचे नाद उमटतात। जेव्हा शेतकरी गोड्या जमीन त्याला स्पर्श करतो, तेव्हा माझ्या नाड्यातून पावसाचे मेघ जन्म घेतात। मी प्रत्येक कष्टात जगते आणि प्रत्येक संघर्षातून पुन्हा उभी राहते। आजची पिढी तुम्ही या राष्ट्राच्या हृदयाचे प्राण, ज्ञान, विज्ञान, मूल्ये, शौर्य, करुणा या 5 दिप्यांनी जेव्हा तुमचे जीवन उजळून निघेल, तेव्हा विश्व पुन्हा एकदा जाणेल की भारत अजूनही विश्वगुरु होण्याची पात्रता धरतो। उभे राहा लेकरांनो, मी तुम्हाला आदेश देते, तुमच्या अंतःकरणात राष्ट्रधर्माचा दिवा प्रज्वलित करा। अंधाराला नावे ठेवू नका, एकच काजवा बना, संपूर्ण काळोख वितळून टाका। आज मी माझ्या संततीत पाहते, कधी अवकाश झेपणारे, कधी डिजिटल आयुष्य घडवणारे, कधी प्रयोगशाळेत नवे विश्व निर्माण करणारे, आणि आता तुम्ही रोबोटिक्स, बायोटेक, स्पेस मिशन यांच्या माध्यमातून नव्या युगाची शिल्पकार पिढी बना। तुमच्या हातातील ज्ञान हेच माझे पराक्रमाचे नवीन अस्त्र आहे। मी आजही गौरवाने म्हणते, भारत विज्ञानाचा केवळ पुरातन दीप नाही, तर भविष्यातील मार्गदर्शन प्रकाश आहे। पण लेकरांनो, विज्ञान, शौर्य, बुद्धिमत्ता या सर्वांपेक्षा मोठी आहे माणुसकी, आत्म्याची करुणा, विचारांची पवित्रता आणि वर्तनातील शुचिता। हीच परंपरा तुम्ही पुढे न्या, एकमेकांच्या वेदना समजून घ्या, कमजोरांच्या खांद्यांना उधार